2026 मध्ये जे विद्यार्थी 5 इयर लॉ सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण 5 इयर सीईटी देताना कुठल्या बुक्स मधून आपण स्टडी करायला पाहिजे आणि कुठली स्ट्रॅटेजी या स्टेजला तुम्ही स्टडीसाठी वापरायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला 110 पेक्षा अधिक मार्क्स सीईटी मध्ये मिळतील. या सर्व गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेले आहेत. या बॅचेस 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत. मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून आणि मल्टिपल रिव्हिजन्स मधून तुमचा सर्व सिलेबस कव्हर केला जातो आणि तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जातं. तसेच रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचेसला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सीईटी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेले आहेत. त्या बॅचेस तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जॉईन करू शकता. मित्रांनो, सुरुवातीला आपण महाराष्ट्र लॉ सीईटी म्हणजे काय ते पाहूयात. तर महाराष्ट्र लॉ सीईटी ही कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे एलएलबीच्या प्रोग्रामला ऍडमिशन घेण्यासाठी. आता 5 इयर लॉ सीईटी ही 12वी कंप्लीट झालेल्या आणि 12वी मध्ये असणाऱ्या स्टुडंटसाठी असते. जे विद्यार्थी 12वी मध्ये ॲपियर आहेत असे विद्यार्थी सुद्धा ही लॉ सीईटी देऊ शकतात. आणि ही सीईटी दरवर्षी स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र कंडक्ट करते. तसेच मित्रांनो, या सीईटी साठी लागणारं जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे 10+2 ऑर इक्विव्हॅलंट. म्हणजे एकतर तुम्ही 12वी पास असायला हवं किंवा 12वीला ॲपियर असायला हवं किंवा 12वीशी इक्विव्हॅलंट तुमचं एज्युकेशन असायला हवं. दुसरं विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी तुम्हाला मार्कांची काही एलिजिबिलिटी आहे. ओपन कॅटेगरीमधून तुम्ही असाल तर 12वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 45% मार्क्स असणं अपेक्षित आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी कमीत कमी 40% मार्क्स हवेत. व्हीजेएनटी, एसबीसी आणि ओबीसी साठी कमीत कमी 42% मार्क्स इथे रिक्वायर्ड आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी कुठलंही अपर एज लिमिट नाहीये. तसेच या एक्झामचा जर आपण पॅटर्न आणि मार्किंग स्कीम जर पाहिली तर टोटल क्वेश्चन तुम्हाला 120 विचारले जातात आणि प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कला असतो. परीक्षेसाठी असणारा जो टाइम आहे तो 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटाचा आहे. 120 मिनिटामध्ये तुम्हाला 120 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस लागते. जर ती प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही हा संपूर्ण पेपर 120 मिनिटांमध्ये कव्हर करू शकता. आणि ही प्रॅक्टिस आम्ही ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचेस मधून सर्व विद्यार्थ्यांची करून घेतो. या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. ज्याप्रमाणे क्लॅट एक्झाम मध्ये एक प्रश्न जर चुकला तर तिथे 0.25 एवढा मार्क तुमचा डिडक्ट केला जातो, तसं या परीक्षेमध्ये कुठलाही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला नाहीये. आणि ही परीक्षा तुम्ही दोन्हीही लँग्वेज मधून देऊ शकता, जसं की इंग्लिश आणि मराठी. जर तुम्ही इंग्लिश मीडियम मधून कम्फर्टेबल असाल तर तुमचं मीडियम तुम्ही इंग्लिश सिलेक्ट करू शकता आणि मराठी मीडियम मधून तुम्हाला जर परीक्षा द्यायची असेल तर मराठीमधून सुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये एमसीक्यू म्हणजे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातात. इथे प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन असतात. त्यापैकी योग्य पर्याय तुम्ही निवडून तुमचं आन्सर सबमिट करायचंय. आणि ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीची असते. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्हाला ही दिली जाते. मित्रांनो, कुठलीही परीक्षा देताना आपल्याला त्या परीक्षेचा सिलेबस माहिती असणं महत्त्वाचं आहे. जसं की लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या परीक्षेमध्ये 32 मार्कला विचारलं जातं. लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग हे 32 मार्कला विचारलं जातं. तसेच जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स हे तुम्हाला 24 मार्कला या परीक्षेमध्ये विचारतात. इंग्लिश या विषयाला 24 मार्क्स असून बेसिक मॅथमॅटिक्स मधून 8 मार्कांचे 8 प्रश्न येतात. आता जसं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिलेच मी सांगितलंय प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कला असतो. म्हणजेच लीगल ॲप्टिट्यूड मधून 32 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. लॉजिकल अॅनालिटिकल रिझनिंग मधून 32 प्रश्न, जनरल नॉलेज मधून तुम्हाला 24 प्रश्न, इंग्लिश मधून 24 आणि बेसिक मॅथमॅटिक्स मधून 8 प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्वच्या सर्व सब्जेक्ट्स वरती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही लाईव्ह बॅचेस मध्ये लेक्चर घेतो आणि या सर्व विषयांची तयारी या बॅच मधून तुमची करून घेतली जाते. लॉ सीईटी साठी सिलेबस जो आहे तो खूप वॉस्ट असा सिलेबस आहे.
आणि हा सिलेबस कव्हर करण्यासाठी आपल्याला चांगलं स्टडी मटेरियल यूज करणं महत्त्वाचं आहे आणि सीईटी सेलला जे एक्सपेक्टेड आहे, ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, त्याच टॉपिकचा स्टडी करणं इथे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनच्या बॅचचा जो सिलेबस आहे, तो सीईटी ओरिएंटेड आहे. त्यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या टॉपिकवरती जास्तीत जास्त वेळ देऊन या परीक्षेसाठी प्रिपेअर होता येतं. पुढे मित्रांनो, कुठल्याही परीक्षेचा स्टडी करत असताना काही बुक्स आपण रेफर करायला हवेत. तर त्यामुळेच फायर सीईटीच्या दृष्टिकोनातून आपण कुठले बुक्स रेफर करायला हवे ते आता आपण पाहणार आहोत. पहिलं आहे लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. तर हा जो सब्जेक्ट आहे तो मेनली लीगल विषयांशी निगडित असून याच्यामध्ये तुम्ही द अल्टिमेट गाईड टू द LLB एंट्रन्स एक्झामिनेशन MA रशीद अँड निसा फसिल यांचं पुस्तक यूज करू शकता. MHCET लॉ फॉर LLB ॲडव्होकेट रेवती मोहिते अँड गजानन शेवाळकर यांचंही पुस्तक तुम्ही इथे रेफर करू शकता. कंप्लीट गाईड टू लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग बाय अभिषेक गुप्ता हे पण पुस्तक तुम्ही लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग साठी रेफर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढे आपण जर पाहिलं तर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स या सेक्शनचा स्टडी करत असताना आपल्याला हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स इत्यादी टॉपिक हे रेफर करावे लागतात. त्यासाठी तुम्ही NCERTचं स्टडी मटेरियल रेफर करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डेली न्यूजपेपर जे येतात, जे नॅशनल लेवलच्या न्यूज कव्हर करतात, असे न्यूजपेपर आपण वाचायला सुरुवात करायला पाहिजे. कारण त्याचा उपयोग आपल्याला करंट अफेअर्ससाठी पण होईल आणि सोबत इंग्लिशमधून जर आपण हे न्यूजपेपर वाचले तर कॉम्प्रिहेन्शन स्किल जे आहे ते पण आपलं डेव्हलप होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मंथली करंट मॅगझिन्स येतात, त्या आपण रेफर करू शकतात. जसं की अरिहंत पब्लिकेशनचं मंथली करंट मॅगझिन येतं. त्यानंतर जनरल नॉलेजसाठी तुम्ही ल्युसेंट बुक हाऊसचं बुक रेफर करू शकता. त्यातून सुद्धा तुमचा स्टडी जो आहे तो परफेक्ट होऊ शकतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर आपल्याला गेल्या एका वर्षामधले करंट अफेअर करावे लागतात. तर मग हे जे करंट अफेअर्स आहेत, इथून पुढे मंथली जे करंट अफेअर्स होत आहेत, त्या सगळ्या करंट अफेअर्सच्या नोंदी तुम्ही एखाद्या नोटबुकमध्ये ठेवा आणि तुम्ही त्या रेग्युलर जर रिवाइज केल्या तर परीक्षेसाठी वेगळा असा टाइम तुम्हाला करंट अफेअरला देण्याची गरज पडणार नाही. लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग सब्जेक्टमध्ये तुम्ही व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बाय मीनाक्षी उपाध्याय आणि अरुण शर्मा यांचं पुस्तक यूज करू शकता. अ न्यू अप्रोच टू रिझनिंग व्हर्बल, नॉन व्हर्बल अँड ॲनालिटिकल बाय BS सिजवली अँड इंदू सिजवली हे पुस्तक सुद्धा तुम्ही इथे रेफर करणं अपेक्षित आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी RS अग्रवाल यांचं पण पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. या पुस्तकांचा स्टडी करून तुम्ही लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग हा सेक्शन व्यवस्थित प्रिपेअर करू शकता. लक्षात ठेवा, हा जो सेक्शन आहे तो ट्रिक्स बेस्ड सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला ट्रिक्स माहिती असतील तर तुम्ही कुठल्याही एक्झाम मधला कुठलाही प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनच्या आम्ही लाईव्ह बॅचमध्ये या सर्व ट्रिक ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये विद्यार्थ्यांना हे MCQ सॉल्व्ह करता येतात आणि टाइम मॅनेजमेंट जे आहे ते व्यवस्थित करता येतं. आणि या सब्जेक्टचा स्टडी करत असताना आपण मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे. जेवढे MCQ तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढा हा सब्जेक्ट तुम्हाला सोपा होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही 2000 पेक्षा अधिक MCQचा संच प्रोव्हाइड करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांची एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस ही व्यवस्थित होते. पुढे इंग्लिश विषयासाठी वर्ड पॉवर मेड इझी बाय रेनन मार्टिन, इंग्लिश वोकॅब्युलरी इन यूज बाय फेलिसिटी ओडेल, हायस्कूल इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन बाय रेनन मार्टिन, ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश बाय RS अग्रवाल हे जे बुक्स आहेत हे तुम्ही इंग्लिश विषयासाठी रेफर करू शकता. इंग्लिश विषयाचा स्टडी करत असताना जसं की तुम्हाला म्हटलं की रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी तुम्ही न्यूजपेपर वाचायला सुरू करा. त्यानंतर वोकॅब्युलरी या टॉपिकसाठी तुम्ही डेली प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, आयडियम्स, फ्रेजेस या गोष्टी तुम्ही डेली प्रॅक्टिस करायला आत्तापासूनच सुरुवात करा. राहिलं ते बेसिक मॅथमॅटिक्स, तर बेसिक मॅथमॅटिक्ससाठी तुम्ही 10वी पर्यंतचे NCERTचे बुक्स रेफर करू शकता किंवा मग टॅक्समन्स मॅथमॅटिक्स फॉर क्लॅट बाय शैलेश कुमार हे सुद्धा बुक तुम्ही मॅथमॅटिक्ससाठी रेफर करू शकता. तर यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही ते MCQ व्यवस्थित सॉल्व्ह केले तर नक्कीच तुम्हाला हे मॅथमॅटिक्सचे 8 मार्क्स आहेत ते इझिली मिळू शकतात आणि मॅथमॅटिक्स हाच सब्जेक्ट तुम्हाला स्कोरिंगसाठी इथे युजफुल असेल. पुढे मित्रांनो, जर आपल्याला 110 पेक्षा अधिक मार्क्स जर CET मध्ये मिळवायचे असतील तर काही स्ट्रॅटेजी आपण ठरवायला पाहिजे.
कारण आपल्याकडे 9-10 महिन्याचा हा वेळ आहे. या वेळेचा उपयोग करून आपण या एक्झामसाठी व्यवस्थित प्रिपेअर करण्यासाठी खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या आपण पाहूयात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इफेक्टिव्ह टाईम मॅनेजमेंट. तर 1 मिनिट एका एम-सी-क्यूसाठी सॉल्व्ह करण्यासाठी जरी असला, तरी महाराष्ट्र लॉ सी-ई-टीमध्ये पॅसेजेस विचारले जातात. इंग्लिश विषय असेल किंवा मग लीगल ॲप्टिट्यूड असेल किंवा लॉजिकल एनालिटिकल रिझनिंग असेल, त्यामध्ये पॅसेजेस विचारले जातात आणि पॅसेजेस वरती आधारित प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला वेळ खूप जास्त लागतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्रिहेन्शन स्किल तुम्ही डेव्हलप करा आणि वेळोवेळी मॉक टेस्ट तुम्ही देत चला. मॉक टेस्ट या सेक्शन वाईज असतील. शेवटी फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत. ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट प्रोव्हाईड करतो. त्याच्यामध्ये फुल सिलेबस मॉक टेस्ट आणि सेक्शन वाईज मॉक टेस्ट पण असतात, जेणेकरून टाईम मॅनेजमेंट जे आहे ते सुधारण्यासाठी मदत होते आणि टाईम मॅनेजमेंट जर आपलं सुधारलं, तर आपल्याला नक्कीच 10 ते 20 मार्क या परीक्षेमध्ये अधिक मिळू शकतात. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, क्वालिटी स्टडी मटेरियल आपण वापरणं महत्त्वाचं आहे. ग्लोबल ऑनलाईनचं जे स्टडी मटेरियल आहे ते असंच ट्राईड अँड टेस्टेड आहे, ज्यातून स्टडी करून आपल्याला या एक्झाममध्ये मॅक्सिमम स्कोर करता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एमसीक्यूची प्रॅक्टिस ही रेग्युलर बेसिसवरती करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे, परीक्षेमध्ये सीईटी सेलला तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट आहे, हे आपल्याला फक्त प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्सवरनं कळतं. जर ते आपण व्यवस्थित पाहिले, तर आपल्याला एक अंदाज मिळून जातो की सीईटीमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारतात. तर ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा प्रोव्हाईड केले जातात आणि मल्टिपल गोष्टींच्या माध्यमातून या परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, फायर लॉ सीईटी विषयी काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ग्लोबल ऑनलाईन कडून नक्कीच मिळेल. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी बॅच 2 जून पासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर या कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिली जातील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.